वेलकम टू अवर थर्ड ब्लॉग गाईज. तर फायनली आम्ही आज गावी जातोय फॉर दिवाळी. ॲक्च्युली मी जस्ट ऑफिसमधून आलोय आणि पॅकिंग वगैरे तर काही केली नाही. माझी ट्रेन आजची आहे तोपर्यंत होऊन जाईल. त्याआधी सर्वांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. देव करू तुमच्याकडे एवढं एवढं धन राहो, तुमच्या बँकमध्ये पण नाही मावेल एवढं. चला तर आता पॅकिंग करू आधी. तर मला एवढं सर्व बॅगमध्ये फिट करायचं आहे या सूटकेसमध्ये खाली. पण माझ्याकडे गिफ्ट्स वगैरे आहे तर मे बी यामध्ये फिट नाही होईल, पण मला होपफुली यामध्येच करायचं आहे ते सर्व. कारण माझ्याकडे दुसरी बॅगमध्ये लॅपटॉपची आहे आणि त्यामध्ये कॅमेरा वगैरे राहील. तर कॅमेरा वगैरे सेफ गेला पाहिजे आणि मला दुसरी बॅग पण कॅरी करायची नाही आहे. सो मी हे सर्व या बॅगमध्ये फिट करून देईन. पॅकिंग तर माझी पूर्ण झालेली. कसे तरी मी कपडे बसवलेत, काही सुटलेत पण दिवाळी आधी मी थोडे का फार कपडे घरी ठेवून आलेलो. तुम्हाला माहिती आहे सिच्युएशन येईल. परफ्यूम वगैरे आहे, मी एवढं आता कॅरी करू शकत नाही, माझ्याकडे स्पेस पण नाही. सो जुगाड आहे माझ्याकडे. आय कॅन यूज दिस टेस्टर. टेस्टरमध्ये मी परफ्यूम घेऊन येऊन जाईल, मला येणं पाहिजे एवढा. टेस्टर फिल करून घेतो परफ्यूमने. 7-8 दिवस मला आरामात जायला. टाईम 6:30. मला 7:30ला निघायचं आहे आणि होपफुली लोकलमध्ये गर्दी नाही राहील. सो मी कॅमेरा कॅरी करू शकेल नाही तिथे. तर बघू जाऊन आधी कशी सिच्युएशन आहे. तर दिवाळी आहे, सबको घर जाना है. चला तर फायनली माझी पॅकिंग वगैरे झाली आहे. नाव इट्स टाइम टू लिव्ह. हा आमचा 5वा मेंबर होता बाय द वे आमच्या फॅमिलीतला. चलो अभी दूसरा घर छोड़ना पड़ेगा, पहले घर जाने को लिए. अर्पण चलो बाय. माझ्या नशिबात फर्स्ट इयर पासून थर्ड फ्लोअर आला आहे. हे दोन्ही कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे लिफ्ट वगैरे नाही आहे. फर्स्ट इयरला पण थर्ड फ्लोअर, सेकंड इयरला पण थर्ड फ्लोअर. आ गया भाई, नीचे आ गया. ये देखो हमारी सोसाइटी. चलो घर जाना है. ॲक्च्युली आमच्या रूमच्या राईट साईडला घाटकोपर आहे आणि लेफ्ट साईडला विद्याविहार आहे. मला विद्याविहारून बसायचं आहे. बाय वॉक 5 मिनिट्स लागेल मला विद्याविहारला पोचायला, पण खूप जास्त रस दिसतोय मला. दिवाळीला घरी जायची खुशी वेगळी जाते. ॲक्च्युली मी आता थोडा वेळ आधी एका माझ्या फ्रेंडसोबत बोललेलो. तिची युएस शिफ्ट राहते तर तिला लिव्ह वगैरे नाही मिळत. आय मीन आय नो तुमचं ऑफिस वगैरे राहते, बट मला तरी वाटते की दिवाळीला ॲटलिस्ट थोडा टाइम करून आपल्या फॅमिलीसोबत राहायला पाहिजे. मोस्टली मी पण जात नाही एवढं घरी, पण अशा फेस्टिवलला दिवाळी वगैरेला ट्राय करायचं, राहायला तर पाहिजे. विद्याविहार तर मी पोचलो, पण मी 2 ट्रेन ऑलरेडी सोडलेल्या आहेत लोकल्स. कारण रश स्टेशनवर नाही, पण गाडीमध्ये खूप रश आहे आणि माझ्यासोबत कॅमेरा आहे. मी तर हँडल करू शकत तो बॅगमध्ये ठेवून देतो आणि प्रॉपर मुंबईकर बनतो पोहोचल्यानंतर. तर मित्रांनो, मी फायनली LTT स्टेशन पोहोचलो. खूप गर्दी होती, त्यामुळे मी माझा कॅमेरा जो आहे वाइंड अप करून ठेवलेला होता. परत मी सेटअप बनवून घेतलेला. यामध्ये माझ्या पप्पांची मला जवळपास 4 ते 5 कॉल आले. आय नो मला ते खूप एक्सायटेड असेल, सर्वांचीच राहतात, पण मी त्यापेक्षा एक्सायटेड माझ्या चुतिया मित्रांना भेटायला आहे. हा तुम्ही बोलता चुतिया वगैरे का, तर काही ब्लॉग्स येतील समोर, त्यामध्ये तुम्हाला माहिती पडेल की माझे मित्र कसे आहेत, गावचे मित्र लहानपणापासून. माझी गाडी स्टेशनवरती प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती लागत आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. ते सर्व दिवाळीची गर्दी आहे. आणि होपफुली माझी फ्रेम तुम्हाला थोडी नीट नाही या व्हिडिओमध्ये, कारण मी सूटकेस वगैरे कॅरी करतोय, तर कॅमेरा थोडा जास्त आणि इन फ्रेम नाही येत आहे. तर मी माझ्या कोर्टसोबत पोहोचतोय एअरपोर्ट. आता डिरेक्टली अमरावती भेटून पोहोचल्यानंतर. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा दुसरा दिवस आणि मी अमरावतीला इथून बाय ऑटो जाईल. बडनेरा स्टेशन पोहोचलेलो आहे आणि मला इथून अमरावती बस स्टॉप जायला बाय ऑटो अर्धा तास लागेल. तिथून माझा मित्र आणि मी सोबत निघेल गावाकरिता.
तर मित्रांनो आता आम्ही अमरावतीवरून गावाकरिता निघालो. आम्हाला दोघांना घ्यायला. नाव सांग रे तुमचं. सांग सांग सांग. आर्यन आर्यन आणि हर्ष आलेला आमच्या मामाचे मुलं. आता हात टाकणार आहे. आणि मी माझ्या रिसेंट क्लिप बघितल्या, आता चेक केल्या, तर त्यामध्ये या माईकचा थोडा आवाज येत होता. तरी पण मी थोडा माझा व्हिडिओ अपलोड करणार आहे. टुक आवाज. तर मित्रांनो मी घरी सेफली पोहोचलो. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.